12 नोव्हेंबरला कालभैरव जयंती आणि कालाष्टमी आहे. कोणतीही व्यक्ती राहू कालमध्ये शिवलिंगावर अभिषेक करेल त्याला लाभ निश्चित मिळेल. तसं बघायला गेलं तर राहू कालमध्ये पूजा करत नाही, पण ह्या टायमाला राहू कालमध्ये पूजा करायची आहे आणि राहू काल आहे 12 ते 1:30 वाजेपर्यंत. जर तुमच्या घरामध्ये एखादी सदस्य खूप आजारी आहे तर मधाने शिवलिंगावर अभिषेक करा. त्या व्यक्तीच्या तब्येतीत सुधारणा निश्चित होईल. पैशासंबंधी अडचणी आहे, पैशाचे योग बनत नाही आहे तर दुधाने, गाईच्या दुधाने आणि तुपाने अभिषेक करा. जर तुमच्या घरात वादविवाद खूप वाढतात, छोट्या छोट्या गोष्टीवरून भांडण होतं तर 1 वाटी भरून साखरेने अभिषेक करा. जर तुमच्यावर शनीची कुदृष्टी आहे, कोणतंही काम होत नाही आहे, तोंडात आलेला घास निघून जातो, तर काळे तिळाचं तेल आणि मोहरीचं तेल शिवलिंगावर अर्पण करा. त्याने तुम्हाला थोडाफार आराम आणि दिलासा निश्चित मिळेल. कारण जी पण वस्तू अर्पण करायची तेव्हा तुम्हाला समस्या सांगायची आहे. जे कालभैरव आहे त्यांना गोड चपाती खूप आवडते, तर काळ्या कुत्र्याला किंवा कावळ्याला खाऊ घाला. कालभैरवांचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. जर ही गोड चपाती कुत्र्याने किंवा कावळ्याने लगेच जर खाली तर तुमचं जे पण महत्त्वाचं काम आहे ते 100% पूर्ण होणार असा संकेत आहे. या दिवशी कालभैरवाचे 108 नामस्मरण करायचे. आणि तुम्हाला जर त्यांची नावं माहिती नसेल कालभैरवांची तर तुम्ही यूट्यूबवर सर्च करा, ती लिहून घ्या आणि नामस्मरण करा. खूप त्याचा तुम्हाला लाभ होईल.